नमस्कार, मीनाज किचन रेसिपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। हिवाळा आहे। हिवाळ्यामध्ये आंबी हळद, आवळा, ओली हळद यांचा सीझन असतो। हे घटक या दिवसामध्ये मार्केटमध्ये सहज मिळतात। म्हणून आज आपण यांचे आयुर्वेदिक बहुगुणी वर्षभर टिकणारे लोणचे बनवणार आहोत। त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच आयुर्वेदिक लोणचे बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या आरोग्यासाठी आंबी हळद, ओली हळद, आवळा हे तिन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत। बहुगुणी आवळ्यामध्ये विटॅमिन सी, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, पोटॅशियम असे महत्त्वाचे पोषक तत्वे असतात, जे की आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असते। आवळा खाल्ल्याने केस गळती थांबते। आवळा वेट लॉससाठी उपयुक्त आहे। अनुषापोटी आवळा ज्यूस घेतला तर ॲसिडिटी होत नाही, पोट साफ होण्यास मदत होते, कॅन्सरही होत नाही, अटॅक येत नाही, तारुण्य टिकून राहते, मधुमेहावरही हा उपयुक्त आहे। याचे फायदे सांगेल तेवढे थोडे आहे। हे मिश्रित लोणचे बनवण्यासाठी मी येथे आवळा 300 ग्रॅम, आंबी हळद 300 ग्रॅम आणि ओली हळद 300 ग्रॅम हे तिन्ही घटक समप्रमाणात घेतलेले आहे। यांची साल काढून आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। आवळे मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे आणि असे याच्या काफा तयार केलेल्या आहेत। हे तिन्ही घटक विकत घेताना आपल्याला फ्रेशच घ्यायचे आहेत। आता हे फ्रेश कसे आहेत तर कसे ओळखायचे? आंबी हळद किंवा ओली हळद असे तोडायला गेले तर सहज तुटली पाहिजे। यांची साल काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला या कट करून घ्यायच्या आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही येथे शेप देऊ शकता। हे पहा, ओल्या हळदीचा कलर तुम्ही पाहाल एकदम छान दिसतोय, कारण ही एकदम फ्रेश आहे। आपल्या आयुर्वेदामध्ये हळदीचे महत्त्व खूपच जास्त सांगितले आहे। कोरडी हळद तुम्ही दुधामध्ये घालून प्यालात तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते। सर्दी, खोकला अशा आजारांसाठी अगदी रामबाण उपाय म्हणून सांगितले आहे। शरीराला इजा झाली असेल आणि रक्तस्राव थांबत नसेल तर हळद लावली तर लगेच थांबते। तसेच शुभ कार्यासाठीही हळदीला प्रथम स्थान आहे। त्यानंतर आंबी हळद आपण साल काढून या पद्धतीने कट करून घेतलेली आहे। ही दिसायला सेम आल्यासारखी दिसते, परंतु आंबे हळदीचा कलर पांढरा असतो। आपल्या आयुर्वेदामध्ये आंबे हळदीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। लोणच्याचा मसाला आपण घरच्या घरीच बनवणार आहेत। 20 ग्रॅम बडीशेप, काळी पिवळी मोहरी 50 ग्रॅम आणि 50 ग्रॅम मेथी बिया आपण येथे घेतलेले आहे। हा मसाला आपल्याला मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे। जास्त भाजायचा नाही, जास्त जर भाजला तर हा कडू लागू शकतो, म्हणून हलकासा आपल्याला येथे हा भाजून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व घटक आपण एकत्रित करून भाजून घेतलेले आहे। थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून थोडे रवाळच बारीक करून घ्यायचे आहे। हवा तर तुम्ही विकतचाही मसाला वापरू शकता, परंतु घरच्या मसाल्याची चव काही वेगळीच असते। आणि मी येथे मोहरीचे तेल गरम करून घेतलेले आहे। हे लोणचे बनवण्यासाठी आपल्याला इथे लिंबूही लागणार आहे। साधारण अर्धी वाटी मी लिंबाचा रस येथे घेतलेला आहे। लिंबाचा रस आपल्याला या पद्धतीने गाळूनच घ्यायचा आहे। बिया त्यामध्ये गेल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि काही लसूण पाकळ्या आपण येथे घेतलेले आहे। आता लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि तयार केलेला ताजा मसाला हाही यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार आपल्याला येथे लाल तिखट टाकायचे आहे। लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल आणि मीठ, मोठे मीठ वापरले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि कडकडीत केलेले जे मोहरीचे तेल आहे ते तेल आपल्याला या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे पहा, तुम्ही पाहाल एकदम मस्त अशी फोडणी येथे या लोणच्याला बसलेली आहे आणि वास पूर्ण घरभर याचा सुगंध दरवळत आहे। पाहता क्षणी असं वाटते हे लोणचे खायला सुरुवात करावी। हे पहा, खूप छान मस्त असे आपले इथे या तिन्ही घटकांचे मिश्रित लोणचे तयार होते। आपल्याला आंबी हळद मिळणे थोडे दुर्मिळ आहे। आवळा आणि ओली हळद मार्केटमध्ये सहज मिळते। आंबी हळद खाल्ल्याने भूक वाढते, पोटातील किडे, पोट फुगणे तसेच अल्सरसारखे आजार होत नाही। जर ताप आला असेल तर आंबी हळद खाल्ली तर लगेच आराम मिळतो। अशा प्रकारे चटपटीत, झणझणीत, स्वादिष्ट असे लोणचे आपण येथे तयार केलेले आहे। हे लोणचे वर्षभर आरामात टिकते। लोणचे बरणीत भरताना या पद्धतीने स्पूनच्या साहाय्याने ते भरावे, जेणेकरून ते खाली सांडणार नाही आणि अशा पद्धतीने पुसून घ्यायचे आहे। आता जास्त काळ लोणचे जर टिकवायचे असेल तर तुम्ही काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे।